नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालो आहोत पंढरपूर ते पिलीव श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी। पंढरपूरपासून पिलीव हे अंतर 45 किलोमीटर इतके आहे। पंढरपूर सातारा हायवेपासून हे मंदिर 2 किलोमीटर अंतरावर आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण आलो आहोत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील श्री महालक्ष्मी मंदिरास भेट देण्यासाठी। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, महालक्ष्मी मातेचं सुंदर असं मंदिर आहे। पिलीवची महालक्ष्मी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवीस येथे प्रेमाने लखाबाई असे म्हटले जाते। लखाबाईचे येथील मूळ स्थान गावानजीकच्या एका छोट्या टेकडीवर आहे। असे सांगितले जाते की सुमारे 250 वर्षापूर्वी टेकडीखाली असलेले हे देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे। येथे भरणारी यात्रा ही जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असते। पिलीव येथील टेकडीवर मूळ स्थान असलेली ही देवी टेकडीच्या पायथ्याशी कशी आली या संदर्भातील एक आख्यायिका येथे सांगण्यात येते। त्यानुसार पूर्वी पिलीवमध्ये अशी प्रथा होती की दर पौर्णिमेला महिलांनी लखाबाईचे दर्शन घेण्यासाठी या टेकडीवर जायचे, परंतु गर्भवती, आजारी व वृद्ध महिलांना टेकडी चढून जाणे अवघड जाई। त्यामुळे गावातील महिलांनी एके दिवशी देवीला साकडे घातले। तेव्हा देवी आपल्या भक्तांच्या सोयीकरता टेकडीच्या पायथ्याशी एका शिळेच्या रूपात प्रकट झाली। ग्रामस्थांनी मिळून येथे मंदिर उभारले। हे मंदिर 18व्या शतकात बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते। या मंदिराभोवती असणाऱ्या आवार भिंतीत किल्ल्याप्रमाणे भासणारे दगडी प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारापासून काही पायऱ्या चढून जमिनीपासून उंचावर असलेल्या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो। फरसबंदी असलेल्या प्रांगणात उजवीकडे एक दीपस्तंभ आहे, तर डावीकडे आवार भिंतीच्या आतील बाजूला दगडी बांधकामातील ओवऱ्या आहेत। यापैकी एका ओवरीमध्ये प्राचीन जातीचे 2 भाग आहेत। पारंपरिक जातीच्या तुलनेत त्यांचा आकार व वजन जास्त आहे। असे सांगितले जाते की पूर्वी मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा चुना आणि अन्य बांधकाम साहित्याचे चूर्ण करण्यासाठी या जात्यांचा उपयोग केला जात असे। दर पौर्णिमेला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येथे येत असतात। दरवर्षी माघ पौर्णिमेला येथे खूप मोठी यात्रा भरते। माघ पौर्णिमेपासून ते महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी परराज्यातूनही महालक्ष्मीचे भक्तजन येत असतात। इतर कोणत्याही यात्रेप्रमाणेच येथेही देवीची पालखी निघते। त्याची सुरुवात मेटकरी वाड्यातून होते। महालक्ष्मी देवीचा लाकडी रथ सजवून विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते। ही आहे आई महालक्ष्मीची भव्य मूर्ती। आई महालक्ष्मी म्हणजे धन, समृद्धी, सौभाग्य आणि सुख शांतीचं प्रतीक आहे। इथं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या मनात एक वेगळी सकारात्मक भावना निर्माण होते। महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूलाच श्री ज्योतिबांचे सुंदर असे मंदिर आहे। मित्रांनो, जर तुम्ही कधी पिलीव परिसरात आला तर श्री महालक्ष्मी मंदिराला नक्की भेट द्या। इथे फक्त दर्शनच नाही तर मनशांतीही मिळते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच सुंदर आणि पवित्र ठिकाणांच्या व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा। धन्यवाद।